त्या गोळ्यांचंच रिॲक्शन म्हणून तिला येणारा ताप, तिचं वाढलेलं SGOT SGPT हे वेळीच लक्षात घेतलं नाही यंत्रणेने. तिला खरं तर ट्रॅक केलं नाही की ती मेडिसिन चालू केल्यानंतर तिला काही त्रास होतोय का, हे काहीही पाहण्यात आलेलं नाही आहे. आणि ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्याहीपेक्षा गंभीर हे आहे की ह्या मृत्यूला कुणीतरी दाबतंय का? कारण ह्या प्रकरणामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी खुशबूच्या पालकांना भेटायला गेलेला नाही आहे. वरवणे हे गाव, इथे सध्याचे राज्यसभा खासदार ह्यांचं स्वतःचं गाव आहे, ते राहतात त्या गावामध्ये. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार महोदयसुद्धा त्या परिवाराला भेटले नाही आहेत. रायगड जिल्ह्याच्या महिला बालकल्याण मंत्र्यांनीसुद्धा याची दखल घेतलेली नाही आहे. तर शासनाला हे कुठेतरी आपलं फेल्युअर वाटते, आपली बदनामी होईल असं वाटतंय, म्हणून हे मंडळी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतायत का, असा सुद्धा मला संशय वाटतोय. मी सर्व समाजाच्या लोकांशीही बोलण्याचा प्रयत्न केला. खुशबूच्या पालकांना मी 20 फेब्रुवारी 2025 रोजी भेटले. जो 20 फेब्रुवारी हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण पाळतो, त्या दिवशी मी भेटले. त्यांना ते अत्यंत दबावात वाटले. मला मुलीच्या मृत्यूबद्दल त्यांना न्याय हवा आहे, पण त्यांचा आवाज निघत नाही आहे. तर मला असं वाटतं, मी तर सर्व समाजालासुद्धा आवाहन करेल, ज्या संघटना आहेत आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या त्यांना आवाहन करेल, स्थानिक पातळीवरच्या सर्व राजकीय संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, या सगळ्यांनी खुशबूला न्याय देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. खरं तर ह्या निमित्ताने एक शासकीय आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी पॉलिसी बनली पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ती पॉलिसी असली पाहिजे. कारण आजही कित्येक मुलं ते शाळांमध्ये शिकत आहेत, तिथे कोणताही मेडिकल रिलेटेड स्टाफ नसतो. त्यामुळे मुलं जी 6 वर्षापासूनची मुलं तिथे शिक्षण घेत असतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यामध्ये कित्येक अडचणी येतात. तर एका पॉलिसीच्या दिशेने आपण गेलं पाहिजे आणि खुशबूला न्याय मिळालाच पाहिजे. त्याचबरोबर आश्रमशाळेतल्या अन्य विद्यार्थ्यांच्यासुद्धा आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने एक वेगळी पॉलिसी बनवावी. शक्य तितक्या लवकर